बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर आला आहे. लव्ह जिहादचा आरोप करीत बिश्नोई टोळीनं आमिरला मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बिश्नोईच्या निशाणावर आमिरला मारण्याची धमकी. लव जिहादचा आमिरवर आरोप. आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं. इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे. अभिनेता आमिर खानकडे कुख्यात बिश्नोई टोळीनं आता आपला मोर्चा वळवलाय. त्याला कारण ठरलंय आमिर खानचं तिसरं लग्न. 5 जुलैला आमिर खाननं घरी गौरी स्प्रॅट सोबत लग्न केलं, पण या लग्नामुळं आमिर खान बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आलाय. आरजू बिश्नोईनं आमिर खानवर लव जिहादचा आरोप करत धमकी दिली आहे. आरजू बिश्नोईनं सोशल मीडियावर धमकीची एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. आरजू बिश्नोई त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणालाय ते ऐका. ये जो हमारे संस्कृति के खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे. इसको और इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी. जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे. सलमान खान, रोहित शेट्टी आणि त्यानंतर आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर आहे का असा प्रश्न पडला आहे. त्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावरती एक पोस्ट आणि एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं म्हटलं गेलं की ती जी क्लिप आहे ती बिश्नोई गँगची आहे आणि त्यातून आमिर खानने जे तिसरं लग्न केलं त्याला लव जिहाद म्हणत आमिर खानवरती आरोप केले. फक्त आरोप नाही तर आमिर खानला धमकी देखील दिली गेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची एंट्री झालेली आहे. गुन्हे शाखेमार्फत आमिरच्या टीमला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. महत्त्वाचं म्हणजे धमकी कशी आली, थेट आमिरला आली, टीमला आली की सोशल मीडियाद्वारे ही धमकी आली, याचा पोलीस आता तपास करतायत. आमिर खान हा लव जिहाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असून तो सनातन धर्मावर हल्ला असल्याचं बिश्नोई टोळीचं हस्तक आरजू बिश्नोईनं त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय. तसंच आमिर खान हा आपल्या स्टारडमच्या आडून हे सगळं करीत असल्याचं बिश्नोई टोळीचं म्हणणं आहे. इस प्रकार का गुंडागर्दी, तानाशाही और क्राइम मुंबई में नहीं चलेगा. सलमान खान या आमिर खान किसी को भी इस प्रकार से धमकी देना या किसी भी व्यक्ति का उसके ऊपर हमला करना या हत्या करना ये महाराष्ट्र में नहीं चलेगा. मुंबई पुलिस इसके लिए सक्षम है. गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून राजकीय वर्तुळात वाद रंगला होता. मंत्री नितेश राणे आणि संजय शिरसाट यांनीही आमिर खानवर लव जिहादचा आरोप केला होता. आता बिश्नोई टोळीनं आमिर खानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खरं तर यापूर्वी बिश्नोई टोळीनं काही बॉलिवूड सेलिब्रिटीजला धमकावल्याचं पाहायला मिळालं. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला बिश्नोई टोळीनं धमकावलं होतं. एवढंच काय तर सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर आपल्या हस्तकांमार्फत गोळीबारही केला होता. सलमान खानच्या कर्जतमधील फार्म हाऊसची बिश्नोईच्या हस्तकांनी रेकीही केली होती. फार्म हाऊसवरच सलमान खानला गाठण्याचा बिश्नोई टोळीचा कट होता, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा कट उधळून गेला. त्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली. काही दिवसांपूर्वी याच बिश्नोई टोळीनं चेन्नई एक्सप्रेसचा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार केला होता. तसेच कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील हॉटेलवर फायरिंग केली होती. तसेच काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्याही याच टोळीनं केली आहे. अभिनेता रणवीर सिंगलाही बिश्नोई टोळीनं खंडणीसाठी धमकावलं होतं. रणवीर सिंगच्या मॅनेजरला व्हॉट्सअप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षात बिश्नोईच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं चित्र दिसतंय. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात आपल्या टोळीची सूत्र हलवतोय. तो भारताबाहेर आपल्या हस्तकांमार्फत मुडदे पाडतोय, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तर देशातील तपास यंत्रणा मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतेय. संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.